हाय एव्हरीवन. मी रंजन खातू. मी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज लांजा इथे मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट शिकवतो. त्याचबरोबर माझे फ्रेंड गणेश कडू हेही तिथे मॅथमॅटिक्स शिकवतात. तर आम्ही दोघे मिळून हा एक व्हिडिओ प्रिपेअर करतोय. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की जी बी एस सीची मुलं आहेत किंवा 12th स्टँडर्डची जी मुलं आहेत ती आम्हाला प्रश्न विचारतात की सर बी एस सी किंवा एम एस सी मॅथमॅटिक्स झाल्यानंतर टीचिंग हे फील्ड सोडून कुठचे कुठचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर त्या मुलांना ह्याची माहिती द्यावी या पर्पजने आम्ही हा व्हिडिओ प्रिपेअर करीत आहोत. तर चला बघूया या व्हिडिओमध्ये की बी एस सी आणि एम एस सी नंतर मॅथ्स नंतर आपल्याला कुठचे कुठचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करत असाल तर मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंडचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यूपीएससीचा विचार केला तर फॉरेस्ट सर्व्हिसेस यामध्ये मॅथमॅटिक्स या विषयाला जास्त वेटेज असतं. तसेच आय एस एस या एक्झामसाठी फक्त मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स बॅकग्राऊंडचीच मुलं अप्लाय करू शकतात. एम पी एस सी यू पी एस सीसाठी तुम्ही क्लास 1 क्लास 2 क्लास 3 कुठच्याही याच्यासाठी अप्लाय करा, तुम्हाला मॅथमॅटिक्सचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स, रेल्वे एक्झाम यासाठीही ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये 35 मार्क्स हे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि 35 हे लॉजिकल रिझनिंगसाठी असतं. आता हे दोन्हीही मॅथमॅटिक्सच विषयाचा पार्ट आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला आउट ऑफ 170 मार्क्स तुम्ही इझिली कव्हर करू शकता. तसेच एम सी ए, एम बी ए यांच्या सीईटीमध्येही तुम्हाला मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंडचा नक्कीच फायदा होतो. जर भविष्यात तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये रिसर्च करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही एम एस सी आणि त्यानंतर PhD करण्याची गरज आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO या ठिकाणी तुम्ही सायंटिस्ट या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पण त्यासाठी एम एस सीमध्ये फर्स्ट क्लास असण्याची गरज आहे. त्याचबरोबर व्हॅलिड गेट स्कोरची गरज आहे. इस्रो ऐकून माहिती असेल तुम्हाला, इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन, इथेही तुम्ही सायंटिस्ट पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पण तिथेही एम एस सी विथ मिनिमम 65% गरज आहे. त्याचबरोबर TIFR, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यासारख्या इन्स्टिट्यूटमध्येही तुम्ही असिस्टंट प्रोफेसर या पोस्टला रुजू होऊ शकता. पण तिथे रिसर्चला खूप वाव दिला जातो. एक लक्षात घ्या, जर तुमचं टार्गेट हे मॅथमॅटिक्समध्ये रिसर्च करणं हे जर असेल तर भारतामध्ये काही नावाजलेल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही MSc किंवा PhD करणं महत्त्वाचं ठरतं. IIT, IMSc यासारख्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत तर तिथे तुम्ही MSc किंवा PhD करू शकता आणि तुम्ही तुमचं करिअर रिसर्चमध्ये करू शकता. टीचिंग फील्ड, जर तुम्हाला टीचिंग आणि मॅथमॅटिक्स या दोघांची आवड असेल तर तुम्ही टीचिंग फील्डमध्ये पण तुमचं करिअर करू शकता. पहिल्यांदा आपण बघूया की मॅथमॅटिक्स हा विषय कोणाकोणाला असतो. 1st to 10 सगळ्यांना मॅथमॅटिक्स असतो. 11-12 सायन्सला मॅथमॅटिक्स असतो. कॉमर्सलाही एक ऑप्शनल सब्जेक्ट मॅथमॅटिक्स असतो. BSc, इंजिनिअरिंग, कॉमर्स, IT या पॅरामेडिकल्स या अनेक फील्डमध्ये मॅथमॅटिक्स असतो. म्हणजे जे जे कॉलेजेस किंवा स्कूल्स आहेत तिथे पण मॅथमॅटिक्स टीचरच्या पोस्ट असतात. तुम्ही जर BSc BEdचा विचार केला तर तुम्ही स्कूल टीचर म्हणून अप्लाय करू शकता. त्याचबरोबर हल्ली छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा CBSE स्कूल्स, इंटरनॅशनल स्कूल्स आले तर तिथेही तुम्हाला चांगल्या सॅलरीचे मॅथ्स टीचर म्हणून जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही MSc BEdचा विचार करत असाल तर तुम्ही ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून ट्राय करू शकता. तुम्ही जर MSc सेटनेट किंवा PhD हे जर कंप्लीट केलं तर तुम्ही सिनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल ह्या भारत देशामध्ये अनेक स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. तर तुम्ही MSc PhD नंतर मॅथमॅटिक्समध्ये असिस्टंट प्रोफेसर या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तर तुमचं टीचिंग स्किल खूपच चांगलं असेल, तुमचं कम्युनिकेशन स्किल खूपच चांगलं असेल तर तुम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हा पण एक चांगला करिअर ऑप्शन म्हणून बघू शकता. तुम्ही जर पुण्या मुंबईसारख्या शहरांचा विचार केला तर तिथेही तुम्हाला एक चांगला इन्कम सोर्स या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमधनं उपलब्ध होऊ शकतो, हे लक्षात येईल. त्याचबरोबर ऑनलाईन ट्युटर्स हा एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला फॉरेन लँग्वेजेस, इंग्लिश किंवा अदर लँग्वेजेसवर चांगली कमांड असेल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन फॉरेनमधील स्टुडंट्सना किंवा भारतभरामधल्या इतर स्टुडंट्सना शिकवू शकता. त्याचबरोबर तुम्ही यूट्यूब चॅनल काढून, स्वतःचं यूट्यूब चॅनल करून तिथेही लेक्चर्स डिलिव्हर करू शकता आणि त्यातूनही चांगला इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला जर फिक्स इन्कम सोर्स हवा असेल तर तुम्ही यूट्यूबवर अनअकॅडमी यासारख्या जे चॅनल्स आहेत तर त्यांना
रजिस्ट्रेशन करून त्यातूनही तुम्हाला फिक्स इन्कम सोर्स मिळू शकतो. अशा व्हेरियस अपॉर्च्युनिटीज टीचिंग फील्डमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कंटेंट डेव्हलपमेंट हा सध्या एक नवीन विषय आलेला आहे, तर त्याच्यामध्येही तुम्ही करिअर करू शकता. IT सेक्टर, जर तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर या दोन्ही सब्जेक्टची आवड असेल तर तुम्ही तुमचं करिअर IT सेक्टरमध्ये करू शकता. BSc मॅथमॅटिक्स नंतर तुम्ही 3 वर्षाचा MCA कोर्स कंप्लीट करून डायरेक्टली IT सेक्टरमध्ये एंट्री मिळू शकता. किंवा MSc टेक हा एक नवीन कोर्स आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये काही कॉलेजेसमध्ये हा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% प्लेसमेंट मिळते. ह्या MSc टेक कोर्समध्ये काही विषय मॅथमॅटिक्सचे असतात तर काही विषय कम्प्युटरचे असतात, म्हणजेच कोडिंगचे असतात. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेला हा सुरेख कोर्स आहे. हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली IT कंपनीजमध्ये प्लेसमेंट मिळून जातं. त्याचबरोबर जर तुम्ही .NET डिप्लोमा किंवा काही सर्टिफिकेट कोर्स 6 महिन्यांचे सर्टिफिकेट कोर्स करून तुम्हाला कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग याचं चांगलं नॉलेज घेऊन तुम्ही IT सेक्टरमध्ये इझिली एंट्री करू शकता. आता तुम्ही विचार कराल की अरे हे तर कोर्स कोणी करू शकतो, कॉमर्स ग्रॅज्युएट, कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट कोणी करू शकतं, फिजिक्स केमिस्ट्री कोणी करू शकतं. पण IT सेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाची गरज असते ते लॉजिकल थिंकिंग. आणि मॅथमॅटिक्समध्ये आपण काय करतो तेच तर करतो. तर त्याच्यामुळे ज्यांचं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड आहे त्यांचं लॉजिकल थिंकिंग स्ट्रॉंग असतं असं IT सेक्टरमध्ये कन्सिडर केलं जातं. त्याचबरोबर हल्ली आजकाल TCS यासारख्या ज्या काही कंपनीज आहेत ते BSc ग्रॅज्युएटना डायरेक्टली हायर करतात. त्यांचा कॅम्पस इंटरव्ह्यू असतो, त्यातनंही तुम्ही क्रॅक करून डायरेक्टली TCS सारख्या कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता. सो अशा व्हेरियस अपॉर्च्युनिटीज तुम्हाला IT सेक्टरमध्ये मिळू शकतात. BSc मॅथमॅटिक्स नंतर तुम्ही ॲक्च्युरी ही फील्ड निवडू शकता. कोणताही बिझनेस घ्या त्यात रिस्क हे आलंच. रिस्कचं जे मॅनेजमेंट करत असतात त्यालाच आपण ॲक्च्युरी असं म्हणत असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे भविष्यामध्ये होणारे जे रिस्क आहे त्याची प्रोबॅबिलिटी कमी करणं म्हणजेच हा ॲक्च्युरी. एक उदाहरण देऊन सांगतो. इन्शुरन्स सेक्टर जर आपण बघितलं, आता बघा विविध प्रकारचे इन्शुरन्स असतात. लाईफ इन्शुरन्स घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या, कार इन्शुरन्स घ्या किंवा बाईक इन्शुरन्स घ्या. आजकाल लॅपटॉपचा पण इन्शुरन्स काढला जातो किंवा मोबाईलचा पण इन्शुरन्स काढला जातो. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर प्रत्येक इन्शुरन्सचा एक हप्ता असतो. तर तो हप्ता 500-600 असा होल नंबर नसतो, पण तो जो हप्ता असतो तो असतो 735 किंवा 1051 अशा प्रकारे तो हप्ता असतो. तो हप्ता कुठून येतं, कोण डिसाईड करतं, तो म्हणजे ॲक्च्युरी. बँकिंग सेक्टर, जर आपण बँकिंग सेक्टरचा विचार केला तर 10-15 वर्षापूर्वी बघा बँक्स फक्त अकाउंट्सवरच जास्त फोकस करायचे, म्हणजे FD असेल किंवा सेविंग अकाउंट, करंट अकाउंट असेल. पण आजकाल बँक्स हे इन्शुरन्स सेक्टरकडे कॉन्वर्ज होत आहेत, कारण की त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे की फ्युचर जे वर्ल्ड आहे ते इन्शुरन्स वर्ल्ड असणार आहे. नंतर पेन्शन स्कीम आहे, असेट मॅनेजमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. आता जर तुम्हाला नवीन हॉस्पिटल उघडायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी रिस्क घेऊन कशा प्रकारे आपल्याला ते हॉस्पिटल बांधता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार हा ॲक्च्युरी करत असतो. तर ॲक्च्युरी बनायचं कसं? ॲक्च्युरी बनण्यासाठी 4 विषयांचं नॉलेज गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स आणि फायनान्स. त्यात मॅथमॅटिक्स हे मुख्य आहे. तर ॲक्च्युरी बनण्यासाठी ॲक्च्युली 15 पेपर्स असतात, जे की तुम्हाला 1 by 1 क्वालिफाय करावे लागतात. गरजेचं नाही आहे की 15च्या 15 पेपर्स क्वालिफाय झालेच पाहिजे. आतापर्यंत 15 पेपर्स क्वालिफाय करणारे भारतामध्ये 445 ॲक्च्युरी आहेत. 12 पेपर्स क्वालिफाय करणारे 162 म्हणजेच 162 ॲक्च्युरी आहेत. म्हणजे हा आकडा जवळपास 600च्या आसपास आहे. भारत इतका मोठा देश आहे तरीही भारतात फक्त 600च्या आसपासच ॲक्च्युरी आहेत. तर भविष्यामध्ये या फील्डमध्ये ट्रिमेंडस स्कोप असणार आहे. BSc मॅथमॅटिक्स नंतर तुम्ही MBA इन फायनान्स करू शकता. मी फायनान्समध्येच का म्हणतो आहे, कारण की फायनान्स आणि मॅथ्स एकामेकाला रिलेट करतात. त्यामुळे जर तुम्ही MBA इन फायनान्स झाला मॅथमॅटिक्स हा विषय घेऊन तर नक्कीच तुम्हाला सोपं जाणार आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला फ्युचरमध्ये मिळणार आहे. एकदा की तुम्ही MBA इन फायनान्स झालात तर तुम्ही कंपनीमध्ये ॲज अ फायनान्शियल ऑफिसर म्हणून जॉईन होऊ शकता.
इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट नावच सांगतं आहे की हे इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आहे. तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात त्या कंपनीने कोणत्या शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं, ते कधी खरेदी करायचे, ते कधी विकायचे, ते किती काळासाठी होल्ड करायचे, या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन आणि काम हा इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट करत असतो, जेणेकरून कंपनीला जास्तीत जास्त फायदा होईल. त्यानंतर मार्केट रिसर्च ॲनालिस्ट. सो हा जो मार्केट रिसर्च ॲनालिस्ट आहे तो मार्केटचा पूर्णपणे अभ्यास करून एखादा प्रोडक्ट जे आहे त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं जेणेकरून त्या प्रोडक्टचा जास्तीत जास्त सेल होईल, किंवा एखादं प्रोडक्ट जे आहे त्याचा डिमांड किती आहे मार्केटमध्ये, त्याचा सप्लाय किती असला पाहिजे, त्याची प्राईस काय निश्चित करायला हवी, ह्या सगळ्या गोष्टींचं सजेशन्स हा मार्केट रिसर्च ॲनालिस्ट कंपनीला किंवा त्या फर्मला देत असतो. यामागे त्याला प्रचंड रिसर्च करावा लागतो मार्केटचा, आणि तो रिसर्च करून तो कंपनीला सजेशन्स देत असतो. यासाठी मॅथमॅटिक्सचा बॅकग्राऊंड असणं कधीही चांगलं. त्यानंतर इकॉनॉमिस्ट. हा जो इकॉनॉमिस्ट असतो तो इकॉनॉमिक गोष्टींवर नजर ठेवून असतो. आपल्याकडं जो आत्तापर्यंतचा डाटा अवेलेबल आहे त्या डाटाचं व्यवस्थित ॲनालिसिस करून तो इन्फ्लेशन रेट काय असलं पाहिजे, इंटरेस्ट रेट काय असलं पाहिजे, एक्सचेंज रेट किंवा टॅक्सेस याचं सजेशन्स तो गव्हर्नमेंट किंवा कंपनी किंवा जी फर्म असेल त्याला तो देत असतो. याच्या व्यतिरिक्त तो विविध गोष्टींवर नजर ठेवून असतो, जसं एम्प्लॉयमेंट लेवल असेल किंवा बिझनेस सायकल असेल, किंवा एखादं जे प्रोडक्ट आहे त्याची प्राईस काय आहे, किंवा एखादं हेल्थकेअर प्रोडक्ट आहे त्याची प्राईस काय आहे, अशा विविध गोष्टींवर तो नजर ठेवून असतो आणि त्याचं सजेशन्स तो कंपनी गव्हर्नमेंट फर्म्सला तो देत असतो. तर BSc मॅथमॅटिक्स नंतर तुम्ही हाही करिअर ऑप्शन निवडू शकता. चार्टर्ड अकाउंटंट. ॲक्च्युली तुम्ही CA 12वी नंतरसुद्धा होऊ शकता, पण 12वी नंतर तुम्हाला अकाउंट्सचा सिलॅबस झेपणार नाही. जर तुम्ही BSc मॅथमॅटिक्स करून जर CAच्या क्षेत्रात गेलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार आहे. थँक्यू.